मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण लातूर जिल्हा बँक क्लर्क भरती, शिपाई भरती आणि चालक भरतीची तयारी करतोय. त्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे सहकार, कोऑपरेशन. स्पेशल प्रश्न असणार या ठिकाणी. आणि सहकार काय आहे आपल्याला या लेक्चरमध्ये सगळं समजून घ्यायचं आहे. तुम्ही हे सेशन बघितलं ना, सहकारावरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही. याच्यावर मी आणखी एक सराव पेपर सुद्धा तुम्हाला देणार आहे. हे PDF सुद्धा तुम्हाला लातूर जिल्हा बँकेच्या बॅचमध्ये देतोय. सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे व्यक्तींचं संघटन, म्हणजे व्यक्ती एकत्र येणं. थोडक्यात ऑर्गनायझेशन ऑफ पर्सन्स म्हणतोय. कशासाठी असतं बरे सहकार्य? आलं कुठून? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ, अशा ओव्या आपण ऐकलेल्या असतात. याच्यामध्ये असतं एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे, टीमवर्क म्हणतो ना आपण, तसा प्रकार. दुसरं आर्थिक आणि सामाजिक उन्नती. आर्थिक उन्नती करायची, सामाजिक उन्नती करायची आणि समान हक्क, सगळ्यांना समान हक्क भेटणार आणि सगळ्यांवर समान जबाबदारी सुद्धा असणार. फक्त हक्क मागून नाही चालत, या ठिकाणी जबाबदारी सुद्धा असणार आहे. आणि सहकाराचं ब्रीद एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक, इच फॉर ऑल अँड ऑल फॉर इच. हे आपलं माहीत असलं पाहिजे. एकदम बेसिक स्वरूपाच्या या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात. लातूर बँकेचा फॉर्म तुम्ही भरत असाल तर, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MSc झालं आहे, त्यांनी क्लरिकलसाठी फॉर्म भरा. शिपायासाठी फॉर्म या ठिकाणी चालू आहेत. मला वाटतं ती पात्रता कमी आहे, 10वी पासवर त्या ठिकाणी आहे, तुम्हाला फॉर्म भरता येईल. सहकाराची वैशिष्ट्य काय आहे बघा. सहकार एकतर ही व्यक्ती केंद्रित संघटना असते. म्हणजे इथे कॅपिटल नाही, भांडवल नाही. भांडवलापेक्षा माणूस महत्वाचा असतो, व्यक्ती महत्वाची असते. लोकशाही, डेमोक्रेसी, सगळ्यांना अधिकार असतात, सगळ्यांना संधी असते. एका सभासदाला एक मत. तो कितीही मोठा असेल आम्हाला माहीत नाही, एका सभासदाला एक मत भेटणार. मर्यादित व्याजदर किंवा लाभांश या ठिकाणी असतो. परस्पर मदत, अधिक सेवा दृष्टिकोन या ठिकाणी असतो. कायदेशीर नोंदणी इथे आवश्यक असते, म्हणजे रजिस्टर्ड बॉडी या ठिकाणी गरजेची असते. हे लक्षात ठेवा. सरळ सेवा पॅटर्न, कामकाज टिंबटिंब पद्धतीने चालतं. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की सहकारामधलं कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं? तर लोकशाही पद्धतीने चालतं. सरळ सोपं आहे. इथे हुकुमशाही चालणार नाही. पुढे जातोय. सहकारी संस्था जी सुरू होती तिचे काही आर्थिक उद्दिष्ट असतात आणि काही सामाजिक उद्दिष्ट असतात. आर्थिकमध्ये काय असतं? स्वस्त कर्ज उपलब्ध करणे, स्वस्तामध्ये कर्ज भेटणार, बचत वाढवायची, सेव्हिंग्स करायचे आहेत आणि सदस्यांना सर्व्हिस द्यायची, सेवा द्यायची. हे झाले आर्थिक. सामाजिकमध्ये काय येतं? एकतर एकजूट तयार होतो, लोकांमध्ये एकी तयार होते. सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये जिथे भांडवल नसतं तिथे विकास करण्यास संधी आणि शोषण नाही ना. सावकारांकडून कर्ज घेतल्यापेक्षा सहकारामधून कर्ज घ्या. व्याजदराचा खूप मोठा फरक तुम्हाला पडतो, हे माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय आपण. आता सहकाराची ही तत्व तुम्हाला पाठच असली पाहिजे. सहकाराची 7 तत्व आहे आणि ही तत्व आहे ना, ही प्रिन्सिपल जे सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईटवर दिली बरं. तेव्हा तुम्ही या परीक्षेला जाताना ना ही तत्व व्यवस्थित पाठच करून जा. एकतर ऐच्छिक आणि खुलं सभासदत्व आहे, म्हणजे इथे तुम्ही स्वेच्छेने होणार आहे. तिथे जातीचं, धर्माचा, लिंगाचा भेद नसणार आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही सदस्य व्हा, नाही वाटत नका होऊ. लोकशाही, संस्था सभासद चालवत आहेत, निवडणुका होणार, मतदान होणार, लोकशाहीने कामकाज चालणार. सभासदांचा आर्थिक सहभाग आहे, ज्यामध्ये भागभांडवल प्लस सेवा वापरावर आधारित सहभाग या ठिकाणी भेटणार आहे. नफा सेवा म्हणून तुम्हाला परत भेटणार आहे. पुढे स्वायत्तता आणि स्वातंत्र्यता या ठिकाणी आहे. स्वतंत्र निर्णय घेण्याची पॉवर त्या संस्थेला असते. पुढे शिक्षण, प्रशिक्षण, माहिती, जे काही सभासद आहे किंवा जे कर्मचारी आहे त्यांना ट्रेन केलं जातं या संस्थांमध्ये, ते आपलं माहीत असावं. पुढे सहकारी संस्थांमध्ये सहकार्य, एक संस्था दुसऱ्या संस्थेला मदत सुद्धा करते. समुदायाबद्दल बांधिलकी असते. समाज असेल, ग्रामविकास असेल, यासाठी आम्हाला काम करायचे, फक्त पैसा कमवणे हा या ठिकाणी उद्देश नसतो. हे फार महत्वाचं आहे. पुढे जातोय मी. सहकारी संस्था नोंदणी करणं आवश्यक. मग नोंदणी करायची कुठे करायची, कशी करायची? एकतर कायदेशीर नोंदणीकृत संस्था असते, ही पहिली गोष्ट. आणि महाराष्ट्रातला कायदा आहे सहकारी संस्था अधिनियम 1960चा. पाठच पाहिजे. 60चा कायदा आहे, माहीत पाहिजे. नियम 61 आहे. वेबसाईट विचारली सहकार आयुक्त .महाराष्ट्र.gov.in
आणि सगळ्यांना विनंती, ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आहे भरलेले आहेत, ज्यांना पेपर द्यायचा आहे ना त्यांना एकदा या वेबसाईटला भेटच द्यायची. चाला सगळी वेबसाईट बघा त्याच्यावर, मी त्याच्यावर 1-2 लेक्चर घेईल. वेबसाईटवरचे सगळे आपण मुद्दे महत्त्वाचे कव्हर करणार आहोत. तुम्ही नवीन असाल ना तर अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. नवीन ॲडमिशन घ्यायचं असेल, हा नंबर आहे 8698943312. ॲप डाउनलोड करा, अभ्यास कट्टा. काही अडचण आली तर या नंबरला तुम्ही हेल्पलाईनला फोन करू शकतात. आता नोंदणी अधिकारी, सहकार आयुक्त आणि निबंधक किंवा उपनिबंधक. निबंधक हा शब्द आहे बरं इथे. ते पद इथे महत्त्वाचं असतं. सहकारी संस्थेची नोंदणी ही कशी असते, म्हणजे ऐच्छिक असते की बंधनकारक असते? सभासद होणं ऐच्छिक आहे, परंतु संस्थेची नोंदणी ही बंधनकारक आहे. मागचा म्हणजे काय, कुठे प्रश्नामध्ये काय विचारलं गेलं ते वर्डिंग महत्त्वाचं असतं. आता सहकारी संस्था कोणकोणत्या प्रकारच्या असतात? एक तर पतसंस्था असतात, क्रेडिट सोसायटीज म्हणतोय, कर्ज देत आहेत, बचत गोळा करतायत. दुसऱ्या ग्राहक भांडार सुद्धा कंझ्युमर सोसायटी म्हणतोय, स्वस्तामध्ये वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या. तिसऱ्या गृहनिर्माण संस्था असतात, घरं फ्लॅट त्याचं व्यवस्थापन करणाऱ्या. पुढे शेती सहकारी संस्था असतात, ॲग्रिकल्चरल सोसायटी, बियाणं खतं औषधांसंदर्भातल्या उत्पादन संस्था, ज्या प्रोड्युसर म्हणतोय आपण, उत्पादन करतायत, विक्री करतायत. प्रक्रिया प्रोसेसिंग, दूध साखर कापूस यावर प्रोसेसिंग करणाऱ्या या सोसायटी. आणि सगळ्यात जास्त क्रेडिट सोसायटी, ज्याला आपण पतसंस्था असं म्हणतोय ना, त्या पतसंस्थांवर प्रश्न येतो. पुढचं लेक्चरच मी पतसंस्थांवर घेणार आहे, कारण तो तुम्हाला एक त्रिस्तरीय ती सिस्टीम तुम्हाला सिलेबसमध्येच दिली आहे. आता सहकारी संस्थांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्याची रचना कशी असते? तर प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज सगळ्यात महत्त्वाचे, ज्या गाव पातळीवर असतात त्यांना आपण PCS असं म्हणताय. दुसऱ्या डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, DCCB, लातूर DCCB असं म्हणतो ना आपण, त्या जिल्हा पातळीवर. आणि सगळ्यांचं बॉस स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, राज्याची पातळीवरची ती संस्था या ठिकाणी असते. आता इथे तुम्हाला लातूर बँकेची तुम्ही तयारी करतायत, ती जिल्हा स्तरावरची मध्यवर्ती सहकारी बँक हे तुम्हाला माहीत असावं. पुढे सभासद मेंबर. सभासद म्हणजे काय? सहकारी संस्थेमध्ये प्रवेश घेऊन भागभांडवल भरलेली व्यक्ती, हिला आपण सभासद असं म्हणतोय. सभासदाचे प्रकार म्हणाल तर सक्रिय सभासद एक असतात, ॲक्टिव्ह मेंबर. दुसरे नाममात्र सभासद असतात, नॉमिनल मेंबर. तिसरे सहयोगी सभासद असतात, असोसिएट मेंबर. बघा, सक्रिय, नाममात्र आणि सहयोगी. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं. पुढे जातोय. तुम्ही म्हणाल मी सभासद झालो या संस्थेचा, मला पॉवर काय? सगळ्यात महत्त्वाचं येतं मतदान. मतदानाचा अधिकार, सभेमध्ये सहभागी होणं, प्रश्न विचारणं, तुम्हाला लाभ भेटणार, डिव्हिडंड भेटणार, परतावा भेटणार. ओके. पुढे तुम्हाला अधिकार भेटतायत, हो, काही जबाबदाऱ्या येतील, काही कर्तव्य येतील, काही रिस्पॉन्सिबिलिटीज, काही ड्युटीज येतील, नियम पाळावे लागतील, वेळेत देणी भरायला लागेल, फक्त घेऊन घेतलंय परतफेडही करावी लागेल, आणि सभांना उपस्थित सुद्धा राहावं लागेल. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमची ती कर्तव्य असतात. पुढे भाग भांडवल. काय भानगडी? भाग भांडवल, सहकारी संस्थेचं भांडवल म्हणजे सभासदांचे शेअर्स किंवा सभासदांचे भाग, त्याला याचं भाग भांडवल असं म्हटलं जातं. शेअर कॅपिटल असं म्हटलं जातं. मग ओनरशिपचं प्रतीक असतं ते तुमचं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्याचे मालकच आहात त्या भागाची. त्याला शेअर सर्टिफिकेट तुम्हाला भेटतं त्याचं. सहकारी संस्था भांडवलशाही नाही तर व्यक्ती केंद्रित अशी ती संस्था आहे, हे मात्र लक्षात ठेवा. ती व्यक्ती महत्त्वाची आहे, पर्सन महत्त्वाची आहे. निधी, फंड, यामध्ये रिझर्व्ह फंड असेल, शेअर असेल, डिपॉझिट असेल. भाग भांडवल म्हणतोय आपण त्याला, ठेवी म्हणतोय, डिपॉझिट्स म्हणतोय, राखीव निधी म्हणतोय, कर्ज उधारी बॉरोइंग्स असेल, हा सगळा या ठिकाणी या संस्थांचा निधी म्हणून आपण ओळखतो. पुढे दायित्व काय येतं? लिमिटेड, अनलिमिटेड लायबिलिटी. बघा, पहिलं मर्यादित दायित्व, ज्या लिमिटेड लायबिलिटीज आहेत, सभासदांची जबाबदारी ही त्या भागापुरती मर्यादित असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अमर्यादित जी आहे, अनलिमिटेड लायबिलिटी, तिथे पूर्ण मालमत्तेपर्यंत त्या ठिकाणी सभासदाची जबाबदारी असू शकते. आता कुठली संस्था जास्त सुरक्षित असते? तर जी लिमिटेड आहे ती जास्त सुरक्षित असते, हे लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकतो. आता नफ्याचं वाटप कसं होतं? प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन कसं होतं? सहकारी संस्था आहे, त्याचा उद्देश नफा कमावणं नाही आहे, पण उत्पन्नाचा विनियोग तर महत्त्वाचं आहे ना. जे उत्पन्न आलंय, भेटतंय, त्याचं वाटप तुमची होणार. काही निधी हा राखीव ठेवला जाणार की बाबा हा कोणालाच द्यायचा आणि संस्थेसाठी राहील.
लाभांश भेटणार, डिव्हिडंड भेटणार एक मर्यादित प्रमाणामध्ये. पुढे सभासदांना काही वेळेस बोनस किंवा परतावा सुद्धा त्या ठिकाणी भेटू शकतो. आणि सामाजिक किंवा शिक्षणासाठी सुद्धा निधी यामधला काही वापरला जाऊ शकतो. आता सहकारी संस्थेचं व्यवस्थापन कसं चालतं, मॅनेजमेंट कसं चालतं या ठिकाणचं, हे महत्त्वाचं आहे. बघा, एक तर पहिली गोष्ट इथे सर्वसाधारण सभा, जिला आपण सेंट्रल बॉडी म्हणतोय, एक सर्वोच्च संस्था, सगळ्या सभासदांचं मिळून निर्णय घेणारी एक सर्वोच्च संस्था जी असते तिला आपण सर्वसाधारण सभा म्हणतोय. संचालक मंडळ जे आहे, दैनंदिन नियंत्रण, अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं एक संचालक मंडळ या ठिकाणी असतं. याच्यामधला अध्यक्ष जो आहे चेअरमन, तो बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतो, निर्णयाची अंमलबजावणी करतो. आणि सर्वोच्च सत्ता ही या ठिकाणी कोणाची असते तर सर्वसाधारण सभा जी आहे का तिच्याकडे सगळ्यात मोठी पॉवर आहे. सर्वसाधारण जी सभा आहे, जनरल बॉडी जी आहे, सगळ्यात पॉवरफुल या ठिकाणची असते. आता सहकारी बँक आहे, लातूरची बँक आहे, तिचे कार्य काय, उद्या तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कार्य काय तर पहिलं ती काय काय करते, बचत खाते उघडून देते, चालू खाते उघडून देते, ते FD करू शकतात, RD करू शकतात, कर्ज देते, कृषीला, व्यवसायाला किंवा पर्सनल लोन सुद्धा भेटणार. त्यानंतर UPI, NEFT, RTGS सारख्या सुविधा सुद्धा तुम्हाला पैशाचं ट्रान्सफर करणाऱ्या, चेक क्लिअरिंगची सुविधा देणारे, लॉकर देईल, पासबुक देईल, स्टेटमेंट तुम्हाला काढता येईल, हे बँकेची कार्य. आता काही महत्त्वाची पदं आहे जी सहकार क्षेत्रातले आपल्याला माहीत असावी. सगळ्यात महत्त्वाचं निबंधकीय पद, जो नोंदणी आणि नियंत्रण अधिकारी आहे, ज्याला आपण रजिस्ट्रार असं म्हणतो. दुसरं उपनिबंधक, जो तालुका किंवा जिल्हा पातळीवर असतो. तिसरं लेखापरीक्षक, जो ऑडिटर, ऑडिट इथे फार महत्त्वाचं असतं बरं का, ऑडिट करणारा ऑडिटर. आणि पुढे सचिव, जो की लहान लहान संस्था असतात गाव पातळीवरच्या, त्या ठिकाणी सचिव. दैनंदिन कामकाज, सगळं हिशोब ठेवण्याचं काम त्याच्याकडे असतं. आणि ऑडिट सहकारी संस्थेमध्ये का आवश्यक आहे, पारदर्शकता. घोटाळे होतात, संस्था बुडीत निघतात, बँका लह्यात जातात, आर्थिक शिस्त लावायची, फसवणूक टाळायची, कायदेशीर पालन करायचंय. सहकारी संस्थांमध्ये ऑडिट हा अतिशय महत्त्वाचा असा विषय, जो कायदा सांभाळतोय, विभागीय नियंत्रण करतो आहे. आता सहकार चळवळ, तुम्हाला उद्या विचारलं की याचे फायदे काय, फायदे झाले की तोटे झाले, मुद्दा आहे ना. एक तर ग्रामीण भागामध्ये विकास झाला, कर्ज स्वस्त, सावकारशाही किती मोठी कमी झाली, पुढे शोषण कमी झालं, बचतीची सवय लागली लोकांना, रोजगार निर्मिती झाली आणि सामूहिक शक्ती, एक युनिटी या ठिकाणी तयार झाली. सहकार चळवळीच्या मर्यादा जर तुम्हाला विचारलं, लिमिटेशन्स काय आहेत, सगळ्यात महत्त्वाची ते राजकारणाने बट्ट्याबोळ केलाय. राजकारणी लोक, जे आमदार खासदार लोक असतात, हे यांच्या जवळच्या लोकांना वगैरे कर्ज देतात, फ्रॉड डॉक्युमेंट्स बनवतात आणि मग वशिलेबाजी वगैरे असं करून ते कर्ज यांच्या जवळचे असते फेडत नाही, कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात. ते सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळे बँका बुडतात, या सहकारी बँका बऱ्यापैकी आपण बघतो. थकबाकी, डिफॉल्ट्स, ते सगळ्यात महत्त्वाचं. NPA ही कन्सेप्ट आपण बघितली आहे कालच्या लेक्चरमध्ये. अपुऱ्या प्रशिक्षणाची समस्या, कर्मचारी तेवढे पॉवरफुल नसतात, व्यवस्थापनामध्ये कमकुवतपणा या ठिकाणी असतो आणि आर्थिक शिस्त नसते, हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं जातं की सहकारी बँका का अडचणीत येतात, तर हे मुद्दे तुम्हाला सांगता आले पाहिजे, कारण महत्त्वाचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूला जे मार्क्स असणार आहे ते सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. प्रश्न काय येतात, सहकार म्हणजे काय, व्यक्तींचं संघटन. आता सहकारी चळवळीचा उगम कोणत्या देशात झाला तर इंग्लंडमध्ये झाला. कामकाज कसं चालतं, लोकशाही पद्धतीने चालतं. नोंदणी बंधनकारक आहे. 7 तत्व आहेत, ती कोणते तेही विचारले जातील. एक सभासद एक मत माहीत असलं पाहिजे आणि लिमिटेड लायबिलिटी, त्याचा अर्थ तुम्हाला सांगता आला पाहिजे. सहकार बरोबर व्यक्तीचं संघटन. ब्रीदवाक्य, एकासाठी सर्व, सर्वांसाठी एक. सहकारी संस्था लोकशाही पद्धत आहे, एक सभासद एक मत आहे, नोंदणी बंधनकारक आहे, सर्वोच्च सत्ता सर्वसाधारण सभेची आहे आणि कायदा 1960चा आहे. उद्या तुम्हाला विचारलं नियम कधीचा आहे, 1961चा. DCC, डिस्ट्रिक्ट लेवल सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. भागभांडवल सभासदांकडून जमा होतं, सभासदांचे शेअर्स असतात. लिमिटेड लायबिलिटी, जबाबदारी मर्यादित असते. रजिस्ट्रार, नोंदणी नियंत्रक अधिकारी म्हणतो. ऑडिट, पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा. उद्देश काय आहे, सेवा द्यायची आणि उन्नती करायची, प्रगती करायची. आणि मुख्य तत्वे 7 आहेत, हे माहीत असले पाहिजे. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे, सगळ्यांकडे डाउनलोड असलं पाहिजे. तुम्ही लातूर बँकेची तयारी करत असाल तर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये परफेक्ट अशी एकमेव बॅच आहे, स्पेशल बॅच आहे. 90 प्रश्नांची 100% तयारी करून घेणारी. आणि सध्या ऑफर चालू आहे, तुम्ही अभ्यासकट्टा ॲपवर जाऊ शकतात, डिस्काउंटमध्ये त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात. तुम्हाला नोट्स भेटतील,
लाईव्ह सेशनसुद्धा तुम्हाला जे इतर आहेत हे टेक्निकलच्या व्यतिरिक्त ते लाईव्ह सेशन हायकोर्टसोबत बघता येतील आणि रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा भेटतील. नोट्स देतोय, सराव पेपर्स देतो आहे चालू आणि अजून तारीख बाकी आहे. 21 जानेवारी फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांना 70% जागा आहे, 450 पैकी, आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 30% जागा आहेत. निश्चितपणे तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि एक संधी तुम्हाला आहे ती साधू शकतात. थांबूया. धन्यवाद.